हॅलो, दिस इज दी मॉन आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 482. आजची तारीख आहे 26 जून 2016. आता वाजले करीब रात्रीचे 7:45. आठव्या एपिसोड जास्त लवकर करता आडून नो, पण आज खूप करूशा वाटत आहे. मी अजूनमध्ये जेवण नाही केलं. जेवण झाल्यावर नेहमी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवत असतो, बट असं काही होणार नाही आहे. समोर जेवण जाऊन झाल्यानंतर काही नाही, अंडे वगैरे खायचे नथिंग. ओके, आज होता संडे, तर आज काही जॉब सुट्टी आज, आणि घरीच होतो मी. मस्त 8 वाजेपर्यंत झोपलो. आज उठलो मस्त आरामात, दात घासले, 10-15 मिनिट, आंघोळ केली, नाश्ता केला वगैरे, जेवण केलं, पिक्चर बघितला ट्रान्सफॉर्मर द रेव्हेंज ऑफ फॉलेन, आणि देन झोपलो. 5 वाजता मस्त मौसम आला, पाऊस वगैरे. संध्याकाळी थोडंसं बाहेर गेलो होतो, झेरॉक्स वगैरे, आणि आता आलो आणि थोडंसं गाणे वगैरे ऐकले ना. आता आठव्या एपिसोड करण्याचं बहुत जास्त हे होऊन राहिलं. त्यामुळे वेल, आता काय, माझे मित्र नाही आहे इथे. इथे माझा टाईम एकदम बहुत अमेझिंग आणि बहुत फंटॅस्टिक टाईम बनवण्यासाठी इथे कोणी आहे नाही. फंटॅस्टिक म्हणजे एकदम मेमोरेबल, म्हणजे फुल ऑफ लाईफ. ज्याप्रमाणे मी लाईफ जगून राहिलो तो वर्धेला, जसे की माझे मित्र माझ्या लाईफला ज्याप्रमाणे कलर देत होते, ते कलर आता देऊन राहिले. म्हणजे ते एक प्रकारे फेड झाले. आता इथे असा कोणीच नाही जो माझ्या लाईफला कलर देऊन राहिला आहे. फक्त मीच एकटा आहे, बाकी कोणीच नाही आहे. बाकी फॅमिली, व्हॉट डज दे डू म्हणजे फॅमिली ज्याप्रमाणे माझ्याप्रमाणे हेल्प करत आहे, दे आर डुईंग सो ग्रेट. बट एक मित्राची जागा आई वडील किंवा फॅमिली रिलेटिव्ह नाही घेऊ शकत, तर ते मित्रच घेऊ शकतात. तर 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 ते मित्रच घेईन. सो हां, तर याचा एक प्रकारे लॉस तर मी खूप वेळा सांगितलं. याचा लॉस काय झाला आहे, का झाला आहे, मला मित्र नाही त्यामुळे मला करमत नाही वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. पण याचा एक प्रकारे फायदा मला आज जाणवून राहिला आहे. एक प्रकारे फायदा कोणता? फायदा हा की आता नाही का, मी माझ्या डेस्टिनीच्या अजून जास्त करीब जाण्यासाठी डेस्परेट झालो आहे, अजून जास्त. वर्धेला कसं असायचं, डेस्टिनीबद्दल फिलिंग तर असायची, बट त्याच्याबद्दल एवढं अग्रेशन नसायचं, एवढं डेस्परेट नसायचं, एवढं एकदम एकदम कातून नाही लागत होतं त्याच्यामागे. आर्टिफॅक्ट एपिसोड बिंग रिअली नॉर्मल ऑल द टाईम. काही हप्त्यातून किंवा महिन्यातून 1-2 किंवा 3-4 वेळा आर्टिफॅक्ट एपिसोड खूप चांगला बनत जाय, आणि खूप खूप आपल्या डेस्टिनीबद्दल विचार करण्यासाठी बहुत कमी आर्टिफॅक्ट एपिसोड बनत जाय जेव्हा मी वर्धेला होतो. कारण तेव्हा मित्र वगैरे होते आणि त्याच्यामध्येच माझी लाईफ पूर्ण हे झाली होती. बट आता मी लेवल 2वर आलो आहे. लेवल 2वर आलो, तिथे माझे मित्र वगैरे ना, तर त्यामुळे मला डेस्टिनीबद्दल अजून चांगला विचार करू शकतो. एव्हरी डे बिकम आर्टिफॅक्ट एपिसोड इज मोर व्हॅल्युएबल होऊन राहिला आहे. आणि जेव्हापासून नियर अबाउट 1 हफ्ता झाला, 1-1.5 हफ्त्यापासून आर्टिफॅक्ट एपिसोड खूप जास्त व्हॅल्युएबल होऊन राहिला. बहुत चांगल्या चांगल्या गोष्टी मी याच्यात रेकॉर्ड करून लागलो आहे, आणि एक प्रकारे पाथ मी क्रिएट करून राहिलो आहे, जे की मला वाटते का बहुत चांगली गोष्ट आहे. कारण त्याच्यामुळेच मी पुढे लवकरात लवकर जाईन. जसं की आता किती 482 एपिसोड झाला आहे, म्हणजे 482 दिवस झाले आहे. तर आपल्याला लेवल 2पर्यंत पोहोचण्यासाठी 482 दिवस लागले आहे. तर तुला काय वाटते, लेवल 2वर आपल्याला पोहोचण्यासाठी किती दिवस लागेल? जेव्हा आपला आर्टिफॅक्ट एपिसोड नियर अबाउट 1000वर जाईल? आय डोंट थिंक सो, मला नाही वाटत हे. कारण ज्याप्रमाणे मी विचार करून राहिलो आणि ज्या प्रकारे मी अट्रॅक्शनचा फॉर्म्युला माझ्या लाईफवर एवढ्या डेस्परेटली प्रमाणात इन्व्हॉल्व होत आहे एव्हरी टाईम. वर्धेला होतो मी, याच्याबद्दल बहुत कमी विचार करायचो, बट आता नाही का, एव्हरी टाईम सकाळी उठल्यापासून जेव्हा जॉबवर जातो, गाडीवर बसतो, तेव्हा कानात हेडफोन टाकतो आणि आपलं मूवीबद्दल विचार करत राहतो. ठीक आहे, 8 घंटे ते गॅप घेऊन घेतो, आणि त्याच्यानंतर येताना पण सुद्धा कानात हेडफोन, घरी आल्यावर हातपाय धुतले का कानात हेडफोन, आणि आपल्या याच्याबद्दल विचार करत राहायचा. आणि आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये तर अजूनच जास्त. आणि रात्री पण इट्स बीन रिअली अमेझिंग, कारण माझ्या लाईफमधला मोर अँड मोर टाईम इज थिंकिंग अबाउट व्हॉट आय नीड.
तर याच्यावर चालला आहे. तर मला वाटते 1000 एपिसोड बहुत जास्त झाले. आपण नाही का नियर अबाउट 700 किंवा 800 एपिसोडपर्यंत आपण आपली लेवल 3वर पोहोचून जाऊ असं मला वाटते. बट कॅल्क्युलेशन केलं तर इट इज रिअली इम्पॉसिबल, बहुत इम्पॉसिबल आहे. कारण नियर अबाउट 700 किंवा 800, जरी 800 आपण राऊंड फिगर पकडलं, 800 एपिसोड, तर 800 एपिसोड इट मे बी 3 4 4 2 8 म्हणजे 2 वर्ष, 2 वर्ष समजून घे. 2.5 वर्षामध्ये 1 वर्ष तर गेलाच आहे. तर त्यापैकी 1.5 वर्ष म्हणजे आतापासून नियर अबाउट 1.5 वर्षानंतर मी लेवल 3वर पोहोचीन. एवढी गॅरंटी वाटते का तुला? ऑफकोर्स, कारण ज्याप्रमाणे मी विचार करून राहिलो ना, तर मला वाटते. आणि एव्हरीडे मी स्वतःला नाही का ट्रेन करत आहे, स्वतःनीच ट्रेन करून राहिलो आहे. इथे मला कोणी गाईड नाही. ऑफकोर्स म्हणजे आता एवढी मोठी डेस्टिनी क्रॅकआउट करण्यासाठी नाही का बहुत जणाला गायडन्सची गरज असते. मला ह्याचा गायडन्स पाहिजे, त्याचा गायडन्स पाहिजे, अमकाना ढमका पाहिजे वगैरे वगैरे. पण मी स्वतः शिकून राहिलो आणि स्वतःला शिकवून राहिलो या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे. सो मला वाटते का मी स्वतः शिकून राहिलो आणि माझ्या ह्याच्यामध्ये ज्याप्रमाणे इंटरेस्ट मी युनिवर्सला दाखवून राहिलो आहे, तर मला वाटते का 1000 एपिसोड बहुत जास्त झाले. आय कॅन क्रॅक इट लेस दॅन 1000 एपिसोड. सो आणि बहुत स्ट्रॉंग फिलिंग येऊन राहिली याच्याबद्दल, बहुत जास्त स्ट्रॉंग फिलिंग येऊन राहिली. मी एव्हरीडे याच्याबद्दल विचार करून राहिलो, एव्हरीडे. बहुत 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 चांगली गोष्ट आहे. आता मी नाही का विचार का करून राहिलो होतो माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोडबद्दल, कारण हा आर्टिफॅक्ट एपिसोड मला ट्रेन कशा प्रकारे करून राहिला आहे. हा आर्टिफॅक्ट एपिसोड मला ट्रेन कशा प्रकारे करून राहिला, हाऊ इज इट मेड. इट इज सो ग्रेट, so awesome and so amazing things happen in my life. So that's why I'm trying to do it. एक प्रकारे अशी एक हेच आहे की पलक, I will talking right now, I'm making a recording movie right now, you just need to just keep quiet. Okay, तर काय आहे की डिस्ट्रॅक्ट झालाय मन. म्हणलं ना, कळलं ना, आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी प्रायव्हसी बहुत जास्त गरज आहे, बहुत जास्त. आणि जोपर्यंत मला प्रायव्हसी भेटणार नाही, आय कॅन मेक इट. माझ्या समोर एक एक्झाम्पल आहे, माझ्या भाऊ इथे उभा आहे आणि त्यामुळे मी हे नाही होऊन राहिलो आहे. चर्चा ऊपर सोडून हां. तर काय म्हणत होतो मी, आर्टिफॅक्ट एपिसोड इज अ रिअली मोस्ट अमेझिंग थिंग्स एव्हर मेड. ओके, ठीक आहे. तुला काय वाटते आर्टिफॅक्ट एपिसोडबद्दल, आपल्याला कुठपर्यंत जायला पाहिजे आणि कुठपर्यंत नाही? आणि आर्टिफॅक्ट एपिसोड तुला कशा प्रकारे ट्रेन करत आहे? इट्स अ रिअली बिग क्वेश्चन. अँड वेल, मी तर सांगितलं आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये अट्रॅक्शनचा लॉ एक प्रकारे बहुत कॅज्युअली लागून राहिला आहे आणि जेन्युअली आणि टेक्निकली सुद्धा लागून राहिला आहे. आणि ज्याप्रमाणे डेस्टिनी अजून करीब होण्याचा प्रयत्न करून राहिले आहे. बट वन मोर थिंग, आपल्याला डेस्टिनी फक्त अट्रॅक्शन लॉमुळेच भेटणार नाही आहे. ऑफकोर्स नथिंग, जर आपण त्याच्यावर काही ॲक्शन नाही करू तर. ॲक्शन इज अ रिअली बिग थिंग. जोपर्यंत आपल्याला युनिवर्सने आता आपल्या लाईफमध्ये एवढा मॅजिक केला आहे, मी विचार पण नाही केला होता की नागपूरला आपल्याला जॉब पण भेटणार आहे. बट युनिवर्सने माझ्यासमोर एक प्रकारे एक जादूची कांडी फिरवली आहे आणि मला इथपर्यंत लेवल 2पर्यंत आणून ठेवलं आहे. तर मला वाटते आता याचा फायदा घ्यायला पाहिजे. यस, मला काही ना काही ॲक्शन घेतलेच पाहिजे, कारण जोपर्यंत मी ॲक्शन घेणार नाही तोपर्यंत माझ्या डेस्टिनीला अजूनपर्यंत एक प्रकारे पाय फुटणार नाही किंवा त्याला एक प्रकारे व्हील येणार नाही, त्या रोटेशन होणार नाही. बेटर आहे आता आपण एवढं मोठं स्ट्रक्चर उभं केलं आहे, बेटर आहे या स्ट्रक्चरला थोडं हलवण्याचं. आणि हलवण्यासाठी याचे सर्वात महत्त्वाचं आहे, याला व्हील किंवा याला पाय फुटणं बहुत जास्त गरजेचं आहे. ॲक्शन कशा प्रकारची ॲक्शन करावी? ओके, ठीक आहे, आपल्याला फिल्म स्कूल जॉईन करायचीच आहे.
एक तारखेपासून नाही, मी उद्या कॉल करीन. उद्या मंडे आहे, उद्या मी जॉबला जाईन, तर उद्या कॉल करीनच टॅलेंट वन कोचिंग क्लासेसला. त्यांना विचारीन का काय आहे, कसं आहे, वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट, ऑल द थिंग्स विचारून घेईन या. आणि पण या क्वेश्चनचा आन्सर मला भेटलं नाही, आर्टिफॅक्ट एपिसोड कशा प्रकारे तुला ट्रेन करत आहे या. कारण एव्हरी डे मी स्वतःला नाही का विचारून राहिलो आहे का मी आज हे नाही केलं, ते नाही केलं, आज हे करायचं, ते करायचं. आणि वन मोर थिंग आय नीड टू बी कन्सिडर. आता मला लेवल 4वर एक मूवी बनवायचा होता, द लास्ट इयर बेंडर. होल सिरीज आहे, नियर अबाउट 6 किंवा 8 एपिसोडची सिरीज आहे. आणि या सिरीजला मला डिझाईन करायचं आहे, आणि अजूनपर्यंत मी हॅवंट स्टार्टेड इट. मी अजूनपर्यंत त्याला सुरुवातसुद्धा नाही केली आहे. वेल, मी विचार करून राहिलो आहे की याच्यामध्ये आपल्याला जे बुक सिरीज आहे ती स्टोरी लाईन कनेक्टेड आहे, कॅरेक्टर कनेक्टेड आहे, आपल्याला त्याला फक्त कॉम्प्रेस करायचं आहे. वेल, सर्वात महत्त्वाचं आहे त्याला चांगल्याने कॉम्प्रेस करणं, सगळे कॅरेक्टर इनबिल्ड करणं, ॲक्शन आणि त्याच्यावर सुमारे येणारी जी स्टोरी आहे ती पण ज्या स्टोरीला जास्त कॉम्प्रेस केलेली पण नाही आवडत, आणि जास्त एक्सपांड झालेली पण नाही आवडत. इट्स बीन रिअली नॉर्मल टू मी. कारण नाही का, मला 10 एपिसोड एका मूवीमध्ये पार्टिंग करायचे आहे, कॉम्प्रेस करायचे आहे. तर 10 एपिसोडमध्ये होणारे जे काही एलिमेंट्स आहे ते तर लिंक तर करायचेच आहे, पण अदर सिरीजला, अदर मूवीला हे लिंक असलं पाहिजे. 10 एपिसोड नंतर 11-12 ते नियर अबाउट 20 एपिसोडचा एक मूवी त्याला लिंक केला पाहिजे अदर मूवीसोबत. तेव्हाच त्याला एक प्रकारे चेन फॉर्मेड होईल, आणि जेव्हा चेन फॉर्मेट होईल तेव्हा एक प्रकारे सिरीज फॉर्मेशन होईल. आणि एवढ्या सगळ्यांची सुरुवात होणं सर्वात बेटर आहे. तुला याच्याबद्दल जाणून घेणं आहे. याच्याबद्दल जाणून घेणं आहे. मेहनत जोपर्यंत आतापासून नाही कशी, कारण इट्स अ लेवल 4 टार्गेट खूप मोठा आहे, आणि इट्स अ लेवल 4. आता आपण लेवल 2वर आहे, लेवल 4चं टार्गेट आहे हा. बट हा लेवल 4चा टार्गेट आहे. जर आपण आतापासून डिझाईन नाही करू तर त्याला कशा प्रकारे आपण त्याला अचीव करू, याला डिझाईन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि नॉट इनफ तू लेवल 4चे कोणते मूवीज डिझाईन केला आहे, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. नो, यू हॅवंट डिझाईन दी स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. अजूनपर्यंत तू डिझाईन नाही केला. तू फक्त मेन स्टोरी लाईनला लिंक आहे, मधातली जे लिंकिंग आहे, कॅपॅसिटी आहे, जे एकमेकाला सेगमेंट आहे ते एकमेकाला लिंक झालेलेच नाही. एवढं माहिती आहे स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबरमध्ये. पहिला काय, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, ही इज डुईंग समथिंग रॉंग, अँड ही इज लॉस्ट हिज आयडेंटिटी, अँड देन ही समवन इज helping him, and that person is a woman, and Justin is fall in love with her, and then he realize he'll kill when he is in that kind of person, kind of Justin Bieber, and he is regrets all those things, and then he is doing पश्चाताप. बट हे मेन स्टोरी लाईन आहे, हे मेन स्टोरी लाईन. याच्याशी आपण कनेक्टेड नाही आहो. म्हणजे कनेक्टेड म्हणजे एक प्रकारे आहे, बट फुल्ली डिझाईन नाही झाले आहे. त्यांचं ते फॉल इन लव कशा प्रकारे होते, ज्याप्रमाणे तो बायनरी कोड डिझाईन झाला आहे, पूर्ण ऑल दोज थिंग, एव्हरी सेगमेंट, स्टोरी सेगमेंट ज्याप्रमाणे तो लिंक करून राहिला आणि ज्याप्रमाणे तो डिझाईन करून राहिला, इट्स बीन रिअली अमेझिंग. त्याचप्रमाणे स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबरमध्ये तेवढी मेहनत घे ना, त्याच्यामध्ये पण बहुत सारे लिंक ॲड कर, बहुत सारे मोमेंट ॲड कर, सेगमेंट ॲड कर, की ज्याप्रमाणे इट लुक्स रिअली अमेझिंग अँड रिअली नाईस अँड रोमॅन्टिक मूवी एव्हर. तर अशा प्रकारे मला फिल्म तर बनवायची आहे, बट मी याच्याबद्दल डिझाईन पण नाही केला. ऑफकोर्स जे फिल्म मेकर आहे ते करीब 4 किंवा 5 वर्ष फिल्मला, म्हणजे फिल्म बनवण्याच्या 4 किंवा 5 वर्षात चांगल्याने डिझाईन करतात. प्रत्येक गोष्ट, एक थिंग्स, एक छोटी छोटी गोष्ट त्यांना इकडून तिकडून माहीत पडते, ते लिंक करतात, पार्टिंग करतात, कॉम्प्रेस करतात, स्टफ लाईक दॅट. आणि तू अजूनपर्यंत स्टार्ट नाही केला आहे. कारण तुला वाटते का अजूनपर्यंत मी लेवल 3वर नाही पोहोचलो आहे, तर लेवल 4ची आपण विचार कशाला करू. तुझं राईट आहे, बट युनिवर्ससाठी हे रॉंग आहे. कारण त्याला एक प्रकारे रेकॉर्ड पाहिजे का तू पुढे काय करणार आहे, आणि जो प्रकारे तुझा रेकॉर्ड क्लिअर नाही आहे तोपर्यंत तुला लेवल 4मध्ये एंट्री तर नाही भेटेल.
एवढं मला माहीत आहे. तर मला डिझाईन करायलाच पाहिजे ऑफकोर्स. मी आता हे पाहून राहिलो आहे अवतार द लास्ट एअरबेंडर. हार्डली किंग. भूमी तू पण तुझं इंटेन्शन नाही ना राव, तुझं म्हणजे एवढं फोकस नाही होऊन राहिलं त्याच्याबद्दल. अवतार द लास्ट एअरबेंडर एवढं फोकस नाही होऊन राहिलं कारण तू खूप वेळा पाहिला आहे, दॅट्स वाय. बट यू हॅवंट स्टडी इट. त्याच्याबद्दल विचार नाही केला. जोपर्यंत तू कानात हेडफोन टाकतो, आफ्टर मूवीचे सॉंग्स ऐकतो आहे, तर तू बायनरी कोडबद्दलच विचार करून राहिला, नॉट अ सिंगल थिंग्स अबाउट दी लास्ट एअरबेंडर सिरीज. या तर याच्याबद्दल विचार करणं बहुत जास्त गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण विचार नाही करू तोपर्यंत आपल्याला कळणार नाही का आपल्याला डिझाईन कुठून करायची आहे, स्टार्ट कुठून करायचं आहे, एंड कुठून करायचं आहे, कोणत्या याला कशा लिंक करायचं आहे. ऑफकोर्स इट इज अ सो बिग मुवमेंट. लेवल 3वर आपल्याला बहुत कम मूवी आहे. बायनरी कोडची फक्त ट्राय सिरीज आहे. बायनरी कोड, बुक ऑफ प्रेझेंट डे, बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी. आफ्टर दॅट वॉट? लेवल 4वर बहुत साऱ्या मूवी आहे आणि याच्याबद्दल विचार करणं बहुत जास्त गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण याच्याबद्दल विचार करणार नाही, इट वोंट बी हॅपन अगेन. या अवतार द लास्ट एअरबेंडर सिरीज पाहून राहिला आहे. ओके ठीक आहे, कानात हेडफोन टाक आणि याच्याबद्दल डिझाईन कर. या डिझाईन करणं बहुत जास्त आहे. मला एक एपिसोड असा बनवावा लागेल ज्याच्यामध्ये मला पूर्ण ब्लॅकबोर्डवर पूर्ण डिझाईन स्ट्रक्चर लिहावं लागेल याच्याबद्दल. मी ऑलरेडी एक बुकवर लिहिलं होतं की मला काय करायचं आहे याच्याबद्दल. चॅप्टर 1 बुक 1 चॅप्टर 1मध्ये मला कोणते सेगमेंट लिंक करायचे आहे एकामेकाशी, एका बुकवर लिहिलं होतं. बट ती बुक माहिती आहे आता कुठं हरपली. बट हे मला डोक्यात आहे सगळं, तर मी याला रेकॉर्ड करू शकतो आणि याला बहुत चांगलं हे करू शकतो. बुकमध्ये रेकॉर्ड करणं इट्स अ बॅड थिंग, कारण हे बुक आपली कुठे जाऊ शकते. डोक्यात रेकॉर्ड करणं बहुत जास्त गरजेचं आहे, कारण एक प्रकारे रेकॉर्डिंग स्टफ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला हे सगळं लिंक करावं लागेल. तर कुठून आहे काय वगैरे. तर प्लॅन हा आहे, लिंक करायचा आहे. उद्याचं शेड्यूल, उद्या टार्गेट काय? उद्याचं टार्गेट आहे की फोन लावायचा आहे टॅलेंट वन स्टुडिओ कंपनीला, त्याला फोन लावायचा आहे, त्याच्याबद्दल विचारून घ्यायचा आहे काय कसं आहे वगैरे वगैरे, हाऊ टू डू स्टफ लाईक दॅट. याच्याबद्दल विचार करायचा आहे आणि त्यांच्याशी बोलायचं आहे. टार्गेट उद्या हा आहे. आणि प्लस अवतार द लास्ट एअरबेंडरबद्दल आपल्याला विचार करायचा आहे आणि याची लिंक एकमेकाशी लिंक करायची आहे. बरं ठीक आहे, आतापर्यंत किती एपिसोड पाहिले अवतार लास्ट एअरबेंडरचे? बॉय इन आइसबर्ग, दी ॲव्हटार रिटर्न्स, त्याच्यानंतर आहे तो हा नाही का रे, एअरबेंडर द लास्ट, काय यार ते आहे. आठवू दे डोक्यात, विसरायला नाही पाहिजे. हे तर तुझ्या लाईफचा सर्वात मोठा मोमेंट आहे, विसरायला तर नाहीच पाहिजे. बॉय इन आइसबर्ग, एअर टेम्पल आयलंड असं काहीतरी आहे शाळेत ज्याच्यामध्ये दाखवलं आहे. आणि त्याचा चौथा आहे वॉरियर ऑफ कियोशी, 5वा आहे द अर्थ किंग. या अर्थ किंग, हो याच्याबद्दल मी 5 एपिसोड बघितले आहे. आणि 5 एपिसोडमधून तुला काय कळतं आहे, म्हणजे नियर अबाउट हाफ एपिसोड बघितलं आहे. तर तुला कशा प्रकारे लिंक करायचं याच्यामध्ये. मेन स्टोरी इथून स्टार्ट होते अर्थ किंग नंतर मग इथून आहे इम्प्रेसिव्हनेस, एक कोणतरी एपिसोड आहे जो 6वा आहे. 7वा आहे 8वा, 10वा जेट आहे. 10वा पहा किती बॅकलॉग आहे तुझे सब्जेक्ट. विचार करणार राव, थिंक अबाउट इट. जोपर्यंत आपण डिझाईन नाही करू तोपर्यंत आपण टार्गेटवर नाही ठरू आणि थोडं बहुत काही ना काही दाखवू यार. जरी तू खूप वेळा बघितलं आहे तरी अजून एक वेळा पहा आणि अजून एक वेळा डिझाईन कर. राईट. आजच्या 45 एपिसोडमध्ये एवढंच आहे. बहुत पाऊस येऊन राहिला आहे, तर आज सकाळपासून बहुत पाऊस आहे. त्यामुळे दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 482. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.